आज रात्री वर्षावरती तातडीची बैठक बोलावलेली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर या संदर्भामध्ये रात्री 11 वाजता आज वर्षावरती बैठक पार पडते। मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसंच राज्याचे मुख्य सचिव आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। पंकज, आज महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे वर्षावरती, कोणते कोणते मुद्दे यामध्ये येऊ शकतात? शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर जवळजवळ 3 दिवसांनी शासकीय पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे असं आपण म्हणू शकतो। शासकीय कारण मीमांसा केली जाणार आहे, कारणांचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। कारण आतापर्यंत या बाबतीतली बैठक झाली नव्हती, नुसती प्रतिक्रिया आणि दौरे होते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला जॉईन होतील। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच अधिकारी हे सगळे या बैठकीला उपस्थित असणार आहेत। पुतळा नक्की का पडला, त्याचं काय कोसळला, त्याचं कारण काय होतं, त्याच्यामध्ये काय तांत्रिक चुका होत्या, या सगळ्या तांत्रिक अहवाल आणि या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। आणि त्याच्यानंतर जो सुरक्षेचा प्रश्न तिकडे निर्माण झालेला आहे त्याच्यावरती चर्चा होईल। आज नारायण राणे तिकडे होते, निलेश राणे तिकडे होते, आदित्य ठाकरे, जयंत पाटील महाविकास आघाडीकडून होते। हा जो राजकीय संघर्ष आहे तो महाराजांच्या त्या घटनेनंतर होऊ नये याच्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबतचे जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील, या सगळ्यांना आदेश देण्यासंदर्भात आणि पूर्ण सर्वांकष चर्चा करण्यासाठी बैठक आहे अशी माहिती मिळते। निश्चित पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।